स्मार्ट मीटर विरोधी नागरिक समिती संघर्ष समिती जी आहे कोल्हापूरची, त्यांच्या वतीनं आज ही पत्रकार परिषद आम्ही आयोजित केलेली आहे. महाराष्ट्रामध्ये जे महावितरण आणि शासनानं सर्वसाधारण जे वीज ग्राहक आहेत 2,25,00,000 यांच्या प्रिमायसेसवर घरांवर स्मार्ट मीटर लावण्याचा जो या सर्व स्मार्ट मीटरच्या प्रकरणामध्ये अत्यंत घोटाळा आहे आणि याचा फार मोठा भार वीज दरवाढीच्या माध्यमानं महाराष्ट्रामधल्या जनतेवर, वीज ग्राहकांवर येणं बिलकुल म्हणजे न टाळता येण्यासारखी बाब आहे. अदानी, जिनस आणि बाकीच्या सर्व कंपन्या ह्या काही महाराष्ट्रामधल्या ग्राहकांना सेवा देण्याकरता नाही आहेत, ते येत आहेत नफा कमावण्याकरता. महावितरण काही नफा कमावण्याकरता नाही आहे. महावितरण ही जनतेच्या मालकीची ही संस्था आहे. जनतेच्या मालकीचा उद्योग आहे हा. जनतेच्या मालकीच्या भरोश्यावर तो उद्योग चालू आहे आणि ह्या उद्योगामधला एक भाग, प्रत्येक भाग अशा पद्धतीने जर कॉर्पोरेट घराण्याला गेला तर त्याचे विपरीत असे परिणाम जनमानसावर आहेत आणि म्हणून त्याला आमचा विरोध आहे. आणि म्हणून स्मार्ट मीटरच्या योजनेमध्ये अत्यंत घोटाळा आहे. किमतीच्या बाबतीमध्ये घोटाळा आहे, दरामध्ये घोटाळा आहे आणि याच्यामध्ये अंदरपट्ट्याचा व्यवहार झाल्यामुळंच हा आपल्यावर अन्याय महाराष्ट्र शासनाच्या वतीनं केला जात आहे आणि म्हणून याला संघटनेचा विरोध आहे. आणि ग्रामीण क्षेत्रापर्यंत आम्ही हे सर्व लोन ग्राहकापर्यंत, जनतेपर्यंत या संघर्ष समितीच्या माध्यमानं घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो आहोत आणि जनतेच्या हिताकरता आमचा हा लढा आहे. इतकंच. येस. ब ब क क कणीदार, ख ख खमंग, ग ग अगदी घरच्यासारखं. कणीदार, खमंग म्हणजेच गोकुळ तूप. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या कोल्हापुरी कारभार म्हणजेच KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.